हाय फ्रेंड्स, आपला दक्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले खूप दिवस मला व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही. थोड्या कामानिमित्त मी बिझी होते. ज्या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करत आहे ITA प्रिन्सिपल अँड व्हाईस प्रिन्सिपल, तर या एक्झामची डेट पण आली आहे. एक्झाम डेट आहे 16 ऑगस्ट, रविवारी आपली ITA प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपलची एक्झाम आहे. तर जे काही आता थोडे दिवस आपल्याला भेटत आहेत त्यामध्ये आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून आपली रिव्हिजन स्टडी कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे, चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या टॉपिकवर काही महत्त्वाचे क्वेश्चन्स बघणार आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मेनली फोकसेस ऑन ऑप्शन ए प्रॉफिट, ऑप्शन बी कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ऑप्शन सी मार्केटिंग, ऑप्शन डी प्रोडक्शन. तर याचा राईट आन्सर काय असेल? ऑप्शन बी कस्टमर सॅटिस्फॅक्शन. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये ग्राहकाला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. उत्पादन किंवा सेवा ग्राहकाच्या अपेक्षेनुसार असावी हा मेन उद्देश असतो. ठीक आहे, त्यामुळे याचं राईट आन्सर काय आहे? कस्टमर सॅटिस्फॅक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, रीइंजिनिअरिंग मीन्स ऑप्शन ए मायनर चेंज, ऑप्शन बी रॅडिकल रिडिझाईन ऑफ प्रोसेसेस, ऑप्शन सी ट्रेनिंग एम्प्लॉईज, ऑप्शन डी रिड्युसिंग स्टाफ. तर याचं राईट आन्सर आहे रॅडिकल रिडिझाईन ऑफ प्रोसेसेस. रीइंजिनिअरिंग म्हणजे काय? जुनी प्रक्रिया पूर्णपणे बदलून नवीन प्रक्रिया तयार करणे, मोठ्या प्रमाणात बदल करून वेळ आणि खर्च कमी करणे. बघा, याचं एक्झाम्पल काय? आधी जी अटेंडन्स होती ती काय घेतली जायची? पेपरवर घेतली जायची, पण आता खूप ठिकाणी अटेंडन्स ही बायोमेट्रिक पद्धतीने सुरू केली आहे. हे एक्झाम्पल आहे रीइंजिनिअरिंगचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, एम्पॉवरमेंट मीन्स ऑप्शन ए इन्क्रीजिंग सॅलरी, ऑप्शन बी गिविंग ऑथॉरिटी टू एम्प्लॉईज, ऑप्शन सी हायरिंग न्यू स्टाफ, ऑप्शन डी रिड्युसिंग कॉस्ट. तर बघा, याचं राईट आन्सर काय आहे? गिविंग ऑथॉरिटी टू एम्प्लॉईज. एम्पॉवरमेंटमध्ये कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्याचा काय केला जातो? अधिकार दिला जातो. यामुळं काय होतं की ते लवकरात लवकर निर्णय घेऊन काम पूर्ण लवकर करू शकतात आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यांना दिल्यामुळे त्यांची पण जबाबदारी वाढते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, बेंचमार्किंग इन्व्हॉल्व्स ऑप्शन ए कॉस्ट कटिंग, ऑप्शन बी कंपेअरिंग विथ बेस्ट ऑर्गनायझेशन, ऑप्शन सी डाऊनसायझिंग, ऑप्शन डी ट्रेनिंग. तर याचं राईट आन्सर आहे कंपेअरिंग विथ बेस्ट ऑर्गनायझेशन्स. बेंचमार्किंगमध्ये सर्वोत्तम संस्थांशी आपली तुलना केली जाते. त्यांची पद्धती शिकून आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय कमी आहे त्याच्यामध्ये काय केली जाते? सुधारणा केली जाते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, डाऊनसायझिंग रेफर्स टू ऑप्शन ए इन्क्रीजिंग प्रोडक्शन, ऑप्शन बी रिड्युसिंग वर्कफोर्स, ऑप्शन सी एक्सपांडिंग बिझनेसेस, ऑप्शन डी ट्रेनिंग एम्प्लॉईज. तर याचं राईट आन्सर काय आहे? डाऊनसायझिंग रेफर्स टू रिड्युसिंग वर्कफोर्स. रिड्युसिंग वर्कफोर्स म्हणजे काय? कर्मचारी संख्या कमी करणे. याच्यामुळं काय होतं? खर्च पण कमी करण्यासाठी मदत होते. ओके, तर याचं एक्झाम्पल बघा काय देता येईल. जर एखाद्या ट्रेडमध्ये जर ॲडमिशन कमी झाले तर तिथल्या स्टाफची संख्या आपण काय करतो? रिड्यूस करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, लर्निंग ऑर्गनायझेशन एम्पॅसायझेस ऑप्शन ए
प्रॉफिट, ऑप्शन बी कंटिन्युअस लर्निंग, ऑप्शन सी ऑटोमेशन, ऑप्शन डी मार्केटिंग. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी कंटिन्युअस लर्निंग. कंटिन्युअस लर्निंगमध्ये काय होतं बघा, जी लर्निंग ऑर्गनायझेशन्स असतात ते सतत शिकवण्यावर किंवा नवीन स्किल शिकण्यावर भर देतात. नवीन कौशल्य त्याच्यामुळे काय होतात, विकसित होतात. ठीक आहे. जे टीचर्स वगैरे असतात त्यांच्यासाठी स्किल ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वालिटी सर्कल्स आर ऑप्शन ए लार्ज कमिटीज, ऑप्शन बी स्मॉल एम्प्लॉय ग्रुप्स सॉल्विंग प्रॉब्लेम्स, ऑप्शन सी मॅनेजमेंट मीटिंग्स, ऑप्शन डी कस्टमर ग्रुप्स. ओके. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी स्मॉल एम्प्लॉय ग्रुप्स सॉल्विंग प्रॉब्लेम्स. लहान गट तयार करून समस्या सोडवतात व सहभाग वाढवतात. ठीक आहे. क्वालिटी सर्कल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे कायझन मीन्स. ऑप्शन ए लार्ज इम्प्रूव्हमेंट, ऑप्शन बी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, ऑप्शन सी ऑटोमेशन, ऑप्शन डी डाऊनसायझिंग. तर याचं राईट आन्सर आहे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. कायझन म्हणजे काय, लहान लहान सुधारणा करणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 5S टेक्निक ओरिजिनेटेड इन. ऑप्शन ए USA, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी इंडिया. तर याचं राईट आन्सर आहे जपान. ठीक आहे. 5S टेक्निक कुठे तयार झाली आहे, तर विकसित झाली आहे जपानमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे फर्स्ट S in 5S इज. ऑप्शन ए सेट इन ऑर्डर, ऑप्शन बी सॉर्ट, ऑप्शन सी शाईन, ऑप्शन डी सस्टेन. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी सॉर्ट. आवश्यक व अनावश्यक ज्या वस्तू असतील ते वेगवेगळे करणे, सॉर्टिंग करणे. नेक्स्ट क्वेश्चन. JIT स्टँड्स फॉर. ऑप्शन ए जस्ट इन ट्रेनिंग, ऑप्शन बी जॉब इन टाईम, ऑप्शन सी जस्ट इन टाईम, ऑप्शन डी जॉईन इन टीम. तर याचं राईट आन्सर आहे जस्ट इन टाईम. ओके. आवश्यक तेवढे साहित्य योग्य वेळी. JIT जस्ट इन टाईम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे ISO रिलेट्स टू. ऑप्शन ए फायनान्स, ऑप्शन बी क्वालिटी स्टँडर्ड्स, ऑप्शन सी मार्केटिंग, ऑप्शन डी HR. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी क्वालिटी स्टँडर्ड्स. ISO हे कशाशी रिलेटेड आहे, ISO हे सर्टिफिकेशन क्वालिटी स्टँडर्डशी रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 सिग्मा एम्स टू. ऑप्शन ए इन्क्रीज इन्व्हेंटरी, ऑप्शन बी रिड्यूस डिफेक्ट्स, ऑप्शन सी इन्क्रीज कॉस्ट, ऑप्शन डी रिड्यूस स्टाफ. तर बघा याचं राईट आन्सर आहे 6 सिग्मा एम्स टू रिड्यूस डिफेक्ट. स्टॅटिस्टिकल पद्धती वापरून दोष कमी करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. DMAC इज यूज्ड इन. ऑप्शन ए ISO, ऑप्शन बी 6 सिग्मा, ऑप्शन सी 5S, ऑप्शन डी कायझन. तर याचं राईट आन्सर आहे 6 सिग्मा. DMAC मीन्स बघा, D म्हणजे डिफाईन, M म्हणजे मेजर, A म्हणजे ॲनालाइज, I म्हणजे इम्प्रूव्ह आणि C म्हणजे कंट्रोल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. PDCA स्टँड्स फॉर. ऑप्शन ए प्लॅन डू चेक ॲक्ट, ऑप्शन बी प्रोसेस डू चेक ॲक्ट, ऑप्शन सी प्लॅन डिझाईन कंट्रोल ॲक्ट, ऑप्शन डी प्रिपेअर डू चेक अप्लाय. तर याचं राईट आन्सर काय आहे, प्लॅन डू चेक ॲक्ट, सतत सुधारणा सायकल PDCA. नेक्स्ट क्वेश्चन आहे
टाइप्स ऑफ बेंचमार्किंग include ऑप्शन ए इंटरनल, ऑप्शन बी कॉम्पिटिटिव्ह, ऑप्शन सी फंक्शनल, ऑप्शन डी ऑल ऑफ अबव. तर याचं राईट आन्सर आहे ऑल ऑफ अबव. दुसऱ्याशी तुलना करणं, इंटरनल, कॉम्पिटिटिव्ह, फंक्शनल बोथ येतात बेंचमार्किंगमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वेस्टिंग TQM मीन्स ऑप्शन ए व्हॅल्युएबल ॲक्टिव्हिटी, ऑप्शन बी नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटी, ऑप्शन सी प्रॉफिट ॲक्टिव्हिटी, ऑप्शन डी मार्केटिंग ॲक्टिव्हिटी. तर याचा राईट आन्सर आहे नॉन व्हॅल्यू ॲक्टिव्हिटी. ज्याच्यामुळं किंमत वाढत नाही ते काय असतात, वेस्ट असतात. ओके, याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ज्या डुप्लिकेट एंट्री असतात तर ते याचं बेस्ट एक्झाम्पल होईल. नेक्स्ट क्वेश्चन. क्वालिटी ॲश्युरन्स इज ऑप्शन ए करेक्टिव्ह, ऑप्शन बी प्रिव्हेंटिव्ह, ऑप्शन सी रिॲक्टिव्ह, ऑप्शन डी ऑप्शनल. तर बघा याचं राईट आन्सर आहे क्वालिटी ॲश्युरन्स इज प्रिव्हेंटिव्ह. डिफेक्ट होण्याआधी त्याच्यावरती उपाययोजना करणं. ठीक आहे, याचं एक्झाम्पल चेकलिस्ट येईल. नेक्स्ट क्वेश्चन. ISO 901 रिलेट्स टू ऑप्शन ए एन्व्हायरमेंट, ऑप्शन बी क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, ऑप्शन सी सेफ्टी, ऑप्शन डी फायनान्स. तर याचं राईट आन्सर काय आहे, ISO 901 रिलेट्स टू क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. QMS डिफाईन करतं डॉक्युमेंटेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कायझन इन्व्हॉल्व्स ऑप्शन ए बिग चेंजेस, ऑप्शन बी स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स, ऑप्शन सी ऑटोमेशन, ऑप्शन डी डाऊनसाइजिंग. तर याचं राईट आन्सर काय आहे, स्मॉल इम्प्रूव्हमेंट. कायझन इन्व्हॉल्व्स स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट ESE in 5 years is ऑप्शन ए सॉल्ट, ऑप्शन बी सस्टेन, ऑप्शन सी शाईन, ऑप्शन डी सेट. तर याचा राईट आन्सर आहे सस्टेन. ओके, केलेल्या सुधारणा कायम ठेवणे, सस्टेनेबल इम्प्रूव्हमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. JIT रिड्युसेस ऑप्शन ए कॉस्ट, ऑप्शन बी इन्व्हेंटरी, ऑप्शन सी एम्प्लॉईज, ऑप्शन डी ट्रेनिंग. याचं राईट आन्सर काय येईल, इन्व्हेंटरी, स्टॉक कमी ठेवणे. नेक्स्ट क्वेश्चन. 6 सिग्मा डिफेक्ट्स पर मिलियन ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 3.4, ऑप्शन डी 1. तर याचं राईट आन्सर आहे 3.4. 6 सिग्मा डिफेक्ट्स पर मिलियन किती असतात, 3.4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वालिटी सर्कल स्टार्टेड इन ऑप्शन ए USA, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी इंडिया, ऑप्शन डी UK. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी जपान. नेक्स्ट क्वेश्चन. एम्पॉवरमेंट इम्प्रूव्ज ऑप्शन ए कॉस्ट, ऑप्शन बी डिसिजन मेकिंग, ऑप्शन सी इन्व्हेंटरी, ऑप्शन डी डिले. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी डिसिजन मेकिंग, निर्णय जलद घेणे. नेक्स्ट क्वेश्चन. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इज कॉल्ड ऑप्शन ए ISO, ऑप्शन बी कायझन, ऑप्शन सी JIT, ऑप्शन डी TQM. तर याचं राईट आन्सर काय आहे, कायझन. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इज कॉल्ड कायझन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. री-इंजिनिअरिंग फोकसेस ऑन ऑप्शन ए मायनर चेंज, ऑप्शन बी रॅडिकल चेंज, ऑप्शन सी ट्रेनिंग, ऑप्शन डी मार्केटिंग. तर याचं राईट आन्सर आहे रॅडिकल
चेंज. री-इंजिनिअरिंग फोकसेस ऑन रॅडिकल चेंज. मोठे बदल जे असतात त्याच्यावरती काय करतो आपण, फोकस करतो. नेक्स्ट क्वेश्चन, कस्टमर फोकस मीन. ऑप्शन ए रिड्यूस कॉस्ट, ऑप्शन बी मीट एक्सपेक्टेशन्स, ऑप्शन सी रिड्यूस स्टाफ, ऑप्शन डी इन्क्रीज इन्व्हेंटरी. तर याचं राईट आन्सर काय आहे, ऑप्शन बी मीट एक्सपेक्टेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन, 5S इम्प्रूव्ज. ऑप्शन ए फायनान्स, ऑप्शन बी वर्कप्लेस ऑर्गनायझेशन, ऑप्शन सी मार्केटिंग, ऑप्शन डी HR. तर याचं राईट आन्सर काय आहे, ऑप्शन बी वर्कप्लेस ऑर्गनायझेशन. स्वच्छता व शिस्त हे आपण कशामध्ये मेंटेन करतो, 5S थ्रू मेंटेन करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ISO इज. ऑप्शन ए नॅशनल स्टँडर्ड, ऑप्शन बी इंटरनॅशनल स्टँडर्ड, ऑप्शन सी लोकल स्टँडर्ड, ऑप्शन डी प्रायव्हेट स्टँडर्ड. तर याचं राईट आन्सर काय आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड. ISO सर्टिफिकेशनला जागतिक मान्यता आहे. 6 सिग्मा युजेस. ऑप्शन ए गेसेस, ऑप्शन बी स्टॅटिस्टिक्स, ऑप्शन सी ओपिनियन, ऑप्शन डी रँडम मेथड. तर याचं राईट आन्सर आहे 6 सिग्मा युजेस स्टॅटिस्टिक्स. डेटाच्या आधारित निर्णय घेतं 6 सिग्मा जे आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेंचमार्किंग हेल्प्स इन. ऑप्शन ए कॉस्ट कटिंग, ऑप्शन बी लर्निंग बेस्ट प्रॅक्टिसेस, ऑप्शन सी डाउनसाइजिंग, ऑप्शन डी ॲटोमेशन. तर याचं आन्सर आहे लर्निंग बेस्ट प्रॅक्टिसेस, सर्वोत्तम पद्धती शिकणे. ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये स्टडी करणे याचं काय येईल, एक्झाम्पल येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, JIT ऑब्जेक्टिव्ह. ऑप्शन ए मॅक्झिमम इन्व्हेंटरी, ऑप्शन बी झिरो इन्व्हेंटरी, ऑप्शन सी हाय कॉस्ट, ऑप्शन डी डिले. तर याचं राईट आन्सर येईल झिरो इन्व्हेंटरी. स्टॉक कमी करणं, मिनिमम स्टॉक स्टोरेज मेंटेन करणं. कायझन इज. ऑप्शन ए वन टाइम, ऑप्शन बी कंटिन्युअस, ऑप्शन सी सीजनल, ऑप्शन डी ऑप्शनल. कायझन इज कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. ओके, त्यामुळे राईट आन्सर येईल कंटिन्युअस. नेक्स्ट क्वेश्चन, क्वालिटी सर्कल साइज. ऑप्शन ए 50 एम्प्लॉयज, ऑप्शन बी 20 एम्प्लॉयज, ऑप्शन सी 5 to 10 एम्प्लॉयज, ऑप्शन डी 100 एम्प्लॉयज. क्वालिटी सर्कल साइज काय असते, 5 to 10 एम्प्लॉयज, लहान लहान गट. नेक्स्ट क्वेश्चन, लर्निंग ऑर्गनायझेशन प्रमोट्स. ऑप्शन ए कॉम्पिटिशन, ऑप्शन बी नॉलेज शेअरिंग, ऑप्शन सी कॉस्ट, ऑप्शन डी डिले. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी नॉलेज शेअरिंग, माहिती शेअर करणं. नेक्स्ट क्वेश्चन, डाउन साइजिंग एम्स टू. ऑप्शन ए इनक्रीज कॉस्ट, ऑप्शन बी रिड्यूस कॉस्ट, ऑप्शन सी इनक्रीज स्टाफ, ऑप्शन डी एक्सपांड. डाउन साइजिंगचा आन्सर काय येईल, ऑप्शन बी रिड्यूस साइज. अननेसेसरी जो खर्च आहे तो कमी करणं. एम्पॉवरमेंट इन्क्रीजेस. ऑप्शन ए डिले, ऑप्शन बी रिस्पॉन्सिबिलिटी, ऑप्शन सी वेस्ट, ऑप्शन डी इन्व्हेंटरी. तर याचं राईट आन्सर काय येईल, ऑप्शन बी रिस्पॉन्सिबिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन, PDCA cycle developed by. ऑप्शन ए टेलर, ऑप्शन बी DeMine, ऑप्शन सी फोर्ड, ऑप्शन डी ड्युरांट. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी डेमिंग. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट ही कुणी हे केलंय, डेव्हलप केलंय, डेमिंग.
PDCA सायकल डेमिंग यांनी डेव्हलप केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 6 सिग्मा बेल्ट्स इन्क्लूड. ऑप्शन ए ग्रीन, ऑप्शन बी ब्लॅक, ऑप्शन सी येल्लो, ऑप्शन डी ऑल ऑफ अबाव. तर याचं राईट आन्सर आहे ऑल ऑफ दीज, ऑल ऑफ अबाव. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, 5S improves. ऑप्शन ए सेफ्टी, ऑप्शन बी कॉस्ट, ऑप्शन सी डिले, ऑप्शन डी वेस्ट. तर याचं राईट आन्सर आहे सेफ्टी, व्यवस्थित वर्कप्लेस. नेक्स्ट क्वेश्चन, JIT डेव्हलप्ड बाय. ऑप्शन ए फोर्ड, ऑप्शन बी टोयोटो, ऑप्शन सी टाटा, ऑप्शन डी होंडा. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी टोयोटो. लीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डेव्हलप केलं आहे मटेरियल कंट्रोलसाठी. नेक्स्ट क्वेश्चन, बेंचमार्किंग कम्पेअर्स. ऑप्शन ए ॲव्हरेज परफॉर्मर, ऑप्शन बी बेस्ट परफॉर्मर, ऑप्शन सी पुअर परफॉर्मर, ऑप्शन डी नन. याचं राईट आन्सर आहे बेस्ट परफॉर्मर. बेंचमार्किंग कम्पेअर बेस्ट परफॉर्मर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कायझन इज. ऑप्शन ए अमेरिकन कन्सेप्ट, ऑप्शन बी जापनीज कन्सेप्ट, ऑप्शन सी इंडियन कन्सेप्ट, ऑप्शन डी जर्मन कन्सेप्ट. तर याचं राईट आन्सर आहे जापनीज कन्सेप्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वालिटी सर्कल्स इम्प्रूव्ह. ऑप्शन ए पार्टिसिपेशन, ऑप्शन बी कॉस्ट, ऑप्शन सी डिले, ऑप्शन डी बेस्ट. राईट आन्सर काय आहे? पार्टिसिपेशन. क्वालिटी सर्कल इम्प्रूव्स पार्टिसिपेशन. नेक्स्ट क्वेश्चन, ISO सर्टिफिकेशन इम्प्रूव्स. ऑप्शन ए कॉस्ट, ऑप्शन बी क्रेडिटेबिलिटी, ऑप्शन सी बेस्ट, ऑप्शन डी डिले. याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी क्रेडिटेबिलिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, 6 सिग्मा टार्गेट. ऑप्शन ए हाय डिफेक्ट, ऑप्शन बी 0 डिफेक्ट, ऑप्शन सी हाय कॉस्ट, ऑप्शन डी डिले. तर याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी 0 डिफेक्ट. री-इंजिनिअरिंग इज. ऑप्शन ए इन्क्रिमेंटल, ऑप्शन बी रॅडिकल, ऑप्शन सी मायनर, ऑप्शन डी ऑप्शनल. री-इंजिनिअरिंग इज रॅडिकल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, लर्निंग ऑर्गनायझेशन. ऑप्शन ए रेजिस्ट चेंज, ऑप्शन बी ॲडॅप्ट्स टू चेंज, ऑप्शन सी स्टॉप लर्निंग, ऑप्शन डी रिड्युसेस ट्रेनिंग. राईट आन्सर काय आहे याचं? ॲडॅप्ट्स टू चेंज, बदल स्वीकारणे. लास्ट क्वेश्चन, TQM इन्व्हॉल्व्स. ऑप्शन ए मॅनेजमेंट ओनली, ऑप्शन बी वर्कर्स ओनली, ऑप्शन सी ऑल एम्प्लॉईज, ऑप्शन डी कस्टमर्स ओनली. तर याचं राईट आन्सर आहे ऑल एम्प्लॉईज. TQM इन्व्हॉल्व्स ऑल एम्प्लॉईज. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स ऑल एम्प्लॉईज. ओके. तर आज जे आपण क्वेश्चन पाहिले हे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट रिलेटेड काही क्वेश्चन्स होते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जेवढं पॉसिबल होईल 16 तारखेपर्यंत तेवढे आपण जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत. तर जेवढे मी व्हिडिओ अपलोड करते ते सगळे व्हिडिओ नक्की डेली बघत जावा. ज्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजनला होईल आणि रिव्हिजन पटपट होऊन जाईल. खूप कमी दिवस राहिलेत स्टडीसाठी. सो सगळ्यांनी नीट लक्ष देऊन स्टडी करा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर दी एक्झाम. आणि परत आणखीन सांगते, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला माझ्या लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.